लोकसभा निवडणुकी तोफा थंडावत असताना आता सध्या वेळ लागलेले आहे ते महाराष्ट्रातील विधानसभा निवडणुकीचे. आपण सध्या उभा आहोत ते म्हाडा विधानसभा मतदारसंघामध्ये. डबल हॅट्रिक केलेले स्वाभिमानी पाणीदार आमदार बबनदादा शिंदे हे सुद्धा या मतदारसंघाचे आमदार आहेत. तर म्हाडा विधानसभा मतदारसंघामधून एक नाही दोन नाही तब्बल 6 वेळा या मतदारसंघातून आमदार बबनदादा शिंदे हे आमदार म्हणून निवडून आलेले आहेत. तर या माध्यमातून आम्ही सर्वसामान्य गोरगरीब शेतकरी वर्गापर्यंत आमदार बबनदादा शिंदे यांनी केलेल्या कामाची माहिती सर्वसामान्यांपर्यंत पोहोचवणार असून आगामी निवडणुकीमध्ये म्हाडा विधानसभा मतदारसंघामध्ये कोण आमदार होणार याबाबत आम्ही सविस्तर माहिती घेतली आहे. त्याबाबत ग्राउंड रियालिटी रिपोर्ट घेतला आहे. तर सध्या जाणून घेऊया नेमकं गोरगरीब सर्वसामान्य शेतकरी बंधू आमदार बबनदादा शिंदे आमदार होणार की रणजितभाई शिंदे आमदार होणार याबाबत आपण जाणून घेऊया त्यांच्या मुखातूनच. नमस्कार बाबा. नमस्कार. सध्या लोकसभेच्या निवडणुका झालेल्या आहेत. आता आहे ती विधानसभेच्या निवडणुका. काय गावात काय म्हणजे मतदारसंघात काय वाटतं तुम्हाला? चालू आमदारांचं कसं कामकाज आहे? काय काय एखादं काम सांगाल का काय केलेलं? एकदम चांगली कामं त्यांचं झालेले आहे. आम्हाला ते हे दिले त्यांनी खतं दिले खतं दिली ती. साखर ही वाटप केली भरपूर. सगळं बिल टायमाला मिळते ती. बर हो सगळे व्यवस्थित गोष्ट टायमाला जातो. किती दिवसाला टाइम बिल मिळते? 15 दिवसात. बर. हो 10 दिवसाला बिल मिळते. खात्यावर जमा होते. हो बर. बिल मिळते टायमाला सगळं एकदम. दादांचं बायांचं कसं काम आहे या भागात? एक नंबर काम आहे. भैयासाहेब चांगला आहे. दादा बी चांगला आहे. दोघं बी चांगले. हो आता येणार निवडणुकी महिन्याभरावर निवडणूक आहे. तुम्हाला कोण निवडून यावं असं वाटतं? दादा निवडून यावं का भैयासाहेब निवडून यावं? भैयासाहेब निवडून. बर भैयासाहेब काय वाटतं तुम्हाला? भैयासाहेब यावं. बर काम चांगलं आहे म्हणून. हो काम चांगलं. आपलं बापू थोरात. बर. सध्या विधानसभा निवडणुकीचे पडगम आहे. माड्यामध्ये दादांचं कसं कामकाज आहे? एक नंबर. बर काय म्हणजे काय त्यांनी कसं राबवलेलं आहे? आमच्या गावचा दादांनी केलेला आहे. बर कारखान्या माध्यमातून त्यांनी काय काय कारखान्या माध्यमातून लोकांना भरपूर सोयी दिल्या आहेत. दिवाळीला साखर वाटप असते. बर आणि रोपवाटिका, आंबा, चक्कू, नारळ बर हे चालू आहे वाटायला. आता पण चालू आहे. बर त्याच्यापासून फायदा झाला तुम्हाला? हो लागवडी आम्ही करून बर टाकलेत. बर आणि त्याच्यापासून आम्हाला त्याचं उत्पन्न बी मिळायला लागलंय आंब्याचं. बर ते झाडं दिल्यामुळं. हो. बर आणि सभासद आमचा ऊस काही टायमाला जातोय. आमदार बबनदादा शिंदे यांनी आजपर्यंत कारखान्या माध्यमातून कोणती कामं केलीत आणि त्या कामात तुम्हाला काय फायदा झालेला आहे? त्या कामातून माझा तर लय झाला. माझ्या डोळ्याचा मोतीबिंदू शिबिर भरवतात. बर. काशी यात्रेला आता जायचं गेलो नाही पण आता जाणार आहे. बर. अजून कुठल्या तीर्थयात्रामध्ये न्यायला होतं? आणि तुळजापूरला नेलेत. बर. बालाजी बी आहे. बालाजीला बी चालू आहे. बर. तिरुपती बालाजी. बर. अशा 2-4 यात्रा चालू असते दादांच्या. प्रत्येक वर्षी असते. बर. मग आता माढा विधानसभा मतदारसंघातून तुम्हाला कोण आमदार असं वाटतं? भैयासाहेब आपलं भैयासाहेब आपण कट्टर आहे. बर. आता दादांचं काय आता थकले दादा आता भयालाच करून टाकायचं ना. आता दुसरा विषय काय घ्यायचा आता? बर हा भयानच करून टाका. हो भयालाच आमदार करून टाकायचा आता. भैयासाहेबाचं कामकाज कसं आहे? एक नंबर. केलं की काय नाही लगेच बसा माणसाला बोलणं फिरणं व्यवस्थित. आज काय तुमचं लगेच काम करून लगेच काम. हो. मामा राम राम. बर बर कुठलं गाव? तांबो. बर बर. सध्या लोकसभा निवडणूक झालेली आहे. त्यानंतर ना आता विधानसभेची निवडणूक लागत आहे. लोकसभा निवडणुकीमध्ये चित्र वेगळं होतं. तुम्ही मतदान दुसऱ्या खासदाराला केलं. आता बारी आहे ती आमदारकी निवडणूक लागत आहे. काय महिन्यावर आहे. काय वाटतं तुम्हाला? कोणी यावं असं वाटतं? आमदार कोण असं वाटतं? दादा की भैया? भैयासाहेबांनाच देणार आहे. बरं भैयासाहेबांना कशामुळे देणार आहे? कारण ते आता नवीन पिढी जी आहेत नव्या लोकांची पुढची प्रगती करते. पाठीमागची दादांनी प्रगती केलेली आहे. बर बर त्याच्यामुळे मला ती समाधानकारक आहे. समाधानकारक आहे. बर. दादांनी असं एखादं काम केलेलं कुठलं आहे का तुम्हाला? आठवत आहे का? ज्या वेळेला दुष्काळ पडला त्यावेळेला चारा, पाणी, पेंड, वैरण बर जी काही शेतकरी लहान मोठी होती त्यांना सहकार्य केलं. बर. त्याच्यामुळे त्यांचा अभिमानच वाटणार ना आम्हाला. बर बर. मग आता दादा की भैया? भैयासाहेब. बर. भैयासाहेबांचं कामकाज कसं आहे? चांगलं आहे. एक नंबर आहे. हो कामं करतात ना? कामं करते. व्यवस्थित हो सहकार्य करते. काम करते. कारखान्यावरतीत कामकाज त्यांचंही चांगलं आहे. बर. सध्या लोकसभा निवडणुकी पार पडली.
झाली, निकाल लागला, सर्वांनी पाहिलाय. आता आहे ती विधानसभा म्हणजे आमदारकीची निवडणूक. तर काय वाटतं, 6 वेळा आमदार राहिलेले एका बाजूला माननीय बबनदादा आहेत, दुसऱ्या बाजूला कुणी उभारू शकतं? सर्वांगीण विकास बबनदादामुळे झालेला आहे. त्यामुळं शिंदे कुटुंबातलं दादा भैया कोणी जरी उभं राहिलं तरी ती नक्कीच निवडून येणार आहे. सध्या त्यांच्या कामाची म्हणजे कशी स्थिती, म्हणजे तुम्हाला काय वाटतं, कसं वाक्याने जोगी आहे का काम त्यांचं? जनतेकरता, लोकांकरता, तालुक्याकरता भरपूर काम केलेलं आहे. बर, दादाने भरपूर कामं केलेली आहेत, कुणाला असं दुजाभाव केलेला नाही. बर, आता कारखान्याच्या माध्यमातून हां दुष्काळात सामुदायिक विवाह सोहळे असं सगळं चांगलं उपक्रम राबवले. आता चर्चा चालू आहे, त्यांचे चिरंजीव आहेत माननीय रणजितभाई शिंदे, त्यांची सुद्धा जिल्हा दूध संघाचे सध्या चेअरमन आहेत, त्यांची नावाची चर्चा आहे. दादा उभारतील का बाह्यासाहेब उभारतील? भया दादा उभं राहिलं तरी चांगलंच आहे, भया असले तरी चांगलंच आहे, तुम्हाला काय वाटतं? भया राहिलेलं चांगलंच आहे. बर, निवडून येतील. बर, सध्या लोकसभा निवडणुका झालेल्या आहेत, आता विधानसभेच्या म्हणजे आमदारकीच्या निवडणुका आहेत. दादांचं काम कसं आहे? गेल्या 5 वर्षांमध्ये दादांनी काम कसं केलेलं आहे? काय 1 नंबर काम केले, नळाचं काम त्यांनी 1 नंबर केलं, बर, पाण्याचं काम 1 नंबर, बर, कोणत्या नळाचं? छवण्याचं काम 1 कोणत्या नळाचं? बर, समजा व्यवस्थित काम केलं आहे दादा. बर, दादाने सगळी कामं प्रत्येक ज्या टायमाला केली. पाण्याची पिण्याची सगळी व्यवस्थित कामं करून एकदम फटाफट केले समजा गोरगरीबात. बर, शेतीविषयी काय कामं जी तटली बिटलेली असतील ती? शेतीविषयी बाई कुणाला काय नडलेलं आहे किल्ल्याला असेल ती समजा ओके केलेलं आहे, दिलेलं आहे, दाखवा दिलेलं घेतलेलं आहे. बर, म्हणजे कुठलंही काम तटलेलं नाही आजपर्यंत. मग आता सध्या त्यांची चिरंजीव रणजितभाई शिंदे ही उभारणार असल्याची चर्चा चालू आहे. दादा उभारतील का भैया उभारतील? आपल्याला कुणी जरी असले चालेल, दादा बी असतील तर चालेल आणि भैयासाहेब असले तरी चालेल. बर, कोणी जरी उभारलं तर मतदान शिंदे कुटुंबियांना. बर, नमस्कार. नमस्कार. काय नाव आहे आपलं? बाळू गौतम माने, माझे सरपंच तांबे. बर, तांबे सरपंच आहात? माझे सरपंच. माझे सरपंच. ओके. काय सध्या म्हणजे गावात कुठली कुठली कामं राहिलेली पूर्ण केली आहेत? सध्या काय 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 विकास कामं झाली आहेत? गावात सध्या चवड्याचं काम असेल, बर, MIDC ते गावठाण जाणारा लांबडीकरण रस्ता असेल, बर, तुळजापूरला जाणारी ट्रिप असेल. बर, आमच्या गावात जवळजवळ 100 परडे आहेत. बर, त्यांना तुळजापूरचं दर्शन घडवण्याचं काम दादा बाबा ह्याने केलं, दादांच्या मार्फत झालं. मार्फत झालं. बर, आणि असं प्रत्येक वर्षी होतंय, बर, या वर्षी बी होईल. बर, बर. असं गावातलं कुठलं काम राहिलंय का आता? गावातलं काय आरो प्लॅन झाला आहे, बर, सभा मंडप किती झाले गावात? मंडप झालेला आहे माने वस्तीवर, बर, किती सभा मंडप झाले चांदा मंडप आतापर्यंत? झालेला आहे, बर, 2 शाळा झाली होती असं बालवाडीची शाळा. बर, बर, रस्त्याची काय कामं राहिली का गावातली? राहिलेले आहेत आता, करतात बी, करणारे आहेत, बर, बर, म्हणजे चालू आहे. झालेली बी चालू आहे. आहेत, झालेले बी आहेत, करणारे बी आहेत. बर, दादाच्या माध्यमातून सर्व काम होतेच, बर, त्यात काही अडचण नाही येणार. बर. आता काय महिन्यावर आमदारकीची निवडणूक लागते, विधानसभा विधानसभा आहे. काय वाटतं तुम्हाला, कोण आमदार म्हणून व्हावं वाटतं या खेपेला? आता भैयासाहेबांना चान्स द्यायलाच पाहिजे, बर, भैयासाहेब झालेच पाहिजे. झाले पाहिजे. काय म्हणजे आता त्यांचं काम पद्धत कशी आहे, म्हणजे का म्हणून व्हावं चांगली म्हटलं? पद्धत आहे, बर, कसं आहे धडाडीचा कार्यकर्ता आहे. दादांच्या मागाई भैयासाहेबांना दिलंच पाहिजे. सगळ्यांचा जमाव, सगळ्यांची एकजूट, बर, भैयाचं सामर्थ्य आहे भैयाबद्दल, बर, त्यामुळे भैया पाहिजे आता. भया पाहिजेत, कामाला 1 नंबर आहे. हो, चाललंय. दादा शिंदेंनी काही दिवसापूर्वी तुळजापूर येथे सर्व मतदारसंघातल्या महिलांसाठी तुळजापूर यात्रा आयोजित केली होती. आपल्या गावातील किती महिला होत्या आणि तुमच्या गावातील किती पारड्या होत्या आणि काय उपाययोजना केली होती आणि किती महिलांनी याच्यामध्ये सहभाग नोंदवला होता? महिला 300 पर्यंत महिला होत्या आणि आम्ही सर्वजणांना दादांनी मोफत देवदर्शन यात्रा घडवून आणली. चांगल्या पद्धतीने आमचे तिथे देवदर्शन झाले. कुठल्याही नाश्ता किंवा जेवण ते मोफत होतं. बबनदादाच्या मार्फतच आम्हाला तिथे नाश्ता उपक्रम घडवून आणला. ह्याच्या अगोदर कधी उपक्रम घडवला नाही, म्हणजे घडला नाही असा कधी? नाही, आतापर्यंत कधीच असं किती महिला गावातील किती महिला होत्या? 300 ते 400 महिला होत्या.
300-400 महिला. महिला सक्षमीकरणासाठी व त्यांना रोजगार निर्मिती करण्यासाठी इथल्या स्थानिक आमदार बबनदादा शिंदे यांनी काय उपक्रम राबवले, म्हणजे तुमच्या त्यावेळेस मागण्या काय होत्या, त्या बाबतीत काय राबवलं म्हणजे उपक्रम? बचत गटामार्फत महिलांना रोजगार हमी मिळवून द्यावी आणि बचत गटामार्फत आम्हाला महिलांसाठी काही उद्योग म्हणजे म्हणजे असे कुटीर उद्योग असतात ना, छोटे मोठे उद्योग छोट्या मोठ्या उद्योगाची आम्ही मागणी केली होती. तशा त्या पद्धतीने आमची मागणी मंजूर झालेली आहे. दादांनी बचत गटाचं रोजगार भवन होईल असं घोषित केलं आहे आणि दादांनी असं आश्वासन दिलं आहे की महिलांसाठी रोजगार मिळवून देणार आहे आणि चांगल्या पद्धतीचं बचत भवन ते टेंभुर्णी येथे करणार आहे. लागणार आहे. तर यावेळेला बबनदादा शिंदे आमदार व्हावेत वाटते का भाईसाहेब आमदार व्हावेत असं वाटतंय? दादांची तब्येत जरा आजारी असल्यामुळे आता भैयासाहेबांनाच चांगल्या पद्धतीने मतदान करून हे करावं. माढा मतदारसंघातील महिला सक्षमीकरणासाठी व रोजगार निर्मितीसाठी इथल्या आमदार बबनदादा शिंदे यांनी काय उपक्रम राबवले आहेत, म्हणजे तुमची त्यावेळेस मागण्या कशा होत्या व कुठल्या पूर्ण झाल्या मागण्या? आमच्या बचत गटामार्फत मागण्या होत्या तेव्हा दादांनी सगळ्या पूर्ण केली. बँकेची कामं ही कशाची नडली तरी दादांकडे गेलं तरी कुठली अडचण येत नाही. बरं महिलांचे कुठलेही कार्य असलं तरी दादा सॉल्व करतात. बरं. आता महिला सक्षमीकरणासाठी ज्यांनी जे आश्वासन दिलं होतं आपलं बचत गट भवन उभा करणार म्हणून, त्या संदर्भात काय सांगू शकाल? दादांनी आश्वासन दिले थोड्याच दिवसात महिला बचत भवन टेंभुर्णीचे निर्माण करून देतील. बरं. त्यानंतर प्रश्न सगळे महिला भगिनींचे प्रश्न सुटले असं वाटतंय? हा सुटतील. बरं बरं. आता आमदारकीसाठी बबनदादा शिंदे उभारणार आमदार व्हावं असं वाटते का रणजितभाई शिंदे आमदार व्हावं असं वाटते? दादांची तब्येत सगळ्याला खराब असल्यामुळे आम्हाला वाटतं की भैयासाहेबांनाच मतदान करावं, निवडून द्यावं सगळ्यांना. म्हणजे भैयासाहेब पूर्णपणे काम मार्गी लावतील असं तुम्हाला वाटतंय आमदार झाल्यानंतर? एक महिला म्हणून तुमच्या अजून त्यांच्याकडनं काय अपेक्षा असतील, काय तुम्हाला वाटतं त्यांनी रोजगार काय- निर्मितीसाठी काय म्हणा, तुम्ही- अजून तुमच्याकडे काय करावं त्यांनी? आमचा कुठलाही प्रश्न घेऊन आम्ही भैयासाहेबांपाशी किंवा दादांपाशी गेलो तरी ते आमचं सॉल्व करतात. नमस्कार. नमस्कार. काय नाव आपलं? सदाशिव चतुर्भुज खटके तांबे. आता पुढं विधानसभा निवडणुका येत आहेत. होय. एकदम कारखान्याच्या एकदम जवळ एकदम 1-2 ते 5 मिनिटं अंतरावर तुमचं गाव आहे. होय. तर कारखान्याविषयी आणि रणजितभाई शिंदे आणि आमदार बबनदादा शिंदे यांच्याविषयी काय सांगताल तुम्ही? त्यांच्याबद्दल म्हणजे पहिलं आम्ही तुळशी लग्नाला ऊस बाहेरून आणायचो. आम्हाला तुळशी लग्नाला ऊस मिळत नव्हता. त्याच्यामुळं ऊस बाहेर आणायचं. त्याच्यामुळं आम्हाला आता दादाने कारखाना केल्यापासून ऊसाचं आणि पाण्याचं म्हणजे टेन्शन नाही. बरं. आणि बाकीचं कुठलं नाही. दादाकडे जरी गेलं, दादा माझं हे काम आहे, दादाने कावाज म्हणलं नाही ते की उद्या करतो आज करतो, ज्या दिवशी जाईल त्या दिवशी काम. तुम्ही गावातले आदर्श शेतकरी असं आत्ता थोड्या वेळापूर्वी आम्हाला समजलं. हो. काय शेतीत पीक घेतलं होतं तुम्ही? शेतीत मी 1 एकर पेरू आहे. बर. कोणत्या जातीचा आहे तो? तायवान पिंक म्हणून जातीचा आहे. बर. पहिल्या वर्षी 9 लाख रुपये झालं. बर. दुसऱ्या वर्षी 17 लाख रुपये झालं. बर. तिसऱ्या वर्षी 16 लाख रुपये झालं. बर. आता चौथ्या पाण्याने छटलाय. बर. आणि ह्याच्या आधी शेतावरून केली बर. 33,20,000 झाली 1.25 एकरात. बर. शेतीला पाण्याची काय उपाययोजना? शेतीला दादा कॅनलच गेलेला चिटकून. बर. तेव्हा पाण्याचा काय प्रश्नच नाही. पाण्याला कशाचा प्रश्न नाही. बर. म्हणजे दादाने काय आमचा पाण्याचा प्रश्न सोडवलेला आहे? कुठलाच म्हणजे दादानी कुठलंच काही ठेवलं नाही. म्हणजे एखाद्या माणसं जरी काही विचारलं तर त्याला म्हणजे नाही केलं म्हणून सांगायला हीच नाही त्याच्यात. वाहच नाही. नाही नाही. बर. प्रत्येक कामी केलेलंच आहे. प्रत्येक काम केलं. ज्या दिवशी आपण जाईल त्या दिवशी दादा म्हणलं माझं काम हे आहे, त्याच दिवशी झालेलं आहे. मग उद्या दुसऱ्या दिवशी सुद्धा नाही. लागवड झाल्यानंतर पेरूचं रोप लावल्यानंतर किती दिवसात ते फळ पीक आला आणि कुठं मार्केटला गेलं ते? 18 महिन्यात पहिलं पीक तुटून गेलं. बर. ते येपर्यंत जागेला येऊन नेलं. बर. हो. कुठले होते व्यापारी? व्यापारी बाहेरची आपली केरळची ह्याची येते ती. बर. जागेला येऊन येते ती. टोटल किती एकरात किती एकर केली होती बाग? 1.25 एकरात पहिल्या वर्षी 9 लाख रुपये झालं. म्हणजे 3 वर्ष झालं सलग तुम्ही पेरूच करताय? हो. बर. प्युअर म्हणजे एकदा लागण केल्यावर पुन्हा त्याचं काही हीच नाही. आणि बाकीचं 4-5 एकर आहे ती ऊस आहे. बर. ऊस जायचं काय नाही. सकाळच्यापर्यंत तुटला ऊस की संध्याकाळी काळप होतंय. 10 दिवसात बिल खात्यावर जमा होतं. खात्यावर जमा होतं. दुसरं बाकीचं काही टेन्शन नाही खात्यावर. म्हणजे काय कुठल्या अडचणच नाही कुठली? काय नाही काय नाही काय सुद्धा अडचण नाही. बर.
म्हणजे निसर्गानं जरी काय ना साथ दिली तर आत्ता पण आमदार दादा आणि रणजितबाईंनी साथ दिलेली आहे तुम्हाला. साथ दिलेली आहे. बरं कुठली इथनं कुठली अडचण नाही, कुठली अडचण येणारही नाही. काही सुद्धा नाही. शेवटचा प्रश्न, आमदार दादा शिंदे का रणजितबाई शिंदे? दादांच्या माघारी रणजितभाई शिंदे. बरं. रणजितभाईच्या पुढं दुसरं कोणीही दिसत नाही आम्हाला. मी विधानसभा निवडणूक आहे, काही दिवसात विधानसभा निवडणूक येत आहे. आमदार दादा शिंदे यांच्या या कार्यक्षेत्रामध्ये मोठ्या प्रमाणात मोठी कामं आत्तापर्यंत झालेली आहेत. कोणती महत्त्वपूर्ण कामं झालेली आहेत आणि कोणती कामं राहिली आहेत? तुम्ही ग्रामपंचायत विद्यमान सदस्य आहात, गावातील कोणती कामं महत्त्वपूर्ण झाली त्याच्याबद्दल माहिती द्या. गावातील महत्त्वपूर्ण कामं म्हणलं तर गावातलं माझ्या काम काय राहिलेलं नाही सध्या. तर माझ्या गावातला बेरोजगार तरुण असेल तर त्यासाठी गावात शेजारी MIDC आहे. एका हाताला MIDC आहे, एका हाताला कारखाना आहे. त्याच्यामुळं रोजगाराचा तर विषय नाही. राहिला पाण्याचा विषय, गावाच्या पलीकडल्या साईडला सापटणी तलाव आहे आणि दुसऱ्या साईडला लिमगाव तलाव आहे. त्याच्यामुळं दुसऱ्या पाण्याचा तर प्रश्न मिटलेलाच आहे. आणि राहिला विषय, मी रामोशी समाजातून येतोय, तर माझ्या समाजासाठी मच्छीमारापासून माशाची जाळ्यापासून ते मासे पकडण्यापर्यंत आणि बाकीचे व्यवसायापर्यंत सगळं दादाच करतात. म्हणजे आतापर्यंत दादाच्या माध्यमातून सगळं घडत आलेलं आहे. त्याच्यामुळं कुठली गोष्ट राहिली असं काय मनासारखं राहिलेलं नाही. आता पुढील आगामी काळात विधानसभा निवडणूक आहे, अजून तुमची त्यांच्याकडनं काय अपेक्षा आहे? नियमाप्रमाणे तर आमची अपेक्षा दादाच आहेत, परंतु दादाच्या तब्येतीमुळं कामाची अपेक्षा काय दादाने असं काय ठेवलंच नाही काम करायसारखं. त्यामुळे त्यांच्याकडनं काय अपेक्षा करणार आहे? सगळी कामं पूर्ण झालेली आहेत. पूर्ण कामं जी राहिलेली आहेत. आता कसं आहे, लोकसंख्या वाढते त्याच्यामुळे कामही वाढतात. त्यामुळे काही विषय नाही ना देऊ. ती काम जसं वाढेल तसं ते करतच राहतात. त्यामुळे गावाच्या दोन्ही बाजूला हायवे आहेत. दोन्ही बाजूला हवे, MIDC आहे, कारखाना. त्यामुळे काही विषय कामं कुठली राहिलेले नाही आहेत. नाही, काम राहिलीच नाही. रणजितबाई असं विशेष असं काहीतरी एखादं काम सांगा. रणजितबाईचं काय, आपुलकी जपणारा माणूस आहे, माणसं जपणारा माणूस आहे आणि जमिनीवर राहणारा माणूस आहे. म्हणजे सर्वसामान्य लोकांचे नाव असणारे व्यक्तिमत्व आहे. बरं. म्हणजे सर्वसामान्यामध्ये कार्यकर्ता म्हणून वावरून सर्वसामान्य सगळ्यांचीच कामं करणारा माणूस आहे. काय नाव आपलं साहेब? मी नागेश बाबू खटके, तालुका माडा. सध्या निवडणुकीचे लोकसभा निवडणुकीचे तोफा थंडावत असताना आता काही महिन्यांवर विधानसभेचे बिगुल वाजत आहे. तर लोकसभेला वेगळा निकाल पाहायला मिळाला आणि आता आहे आमदारकीची बारी. काय वाटतं, कशी परिस्थिती होती त्यावेळेस आणि आताचा काय फरक आहे? लोकसभेची परिस्थिती वेगळी होती, विधानसभेची परिस्थिती वेगळी राहणार आहे. त्याला कारण आहे, या तालुक्याचे खमके नेतृत्व, लोकनेते म्हणून ज्यांना ओळखलं जातं ते बबनदादा शिंदे. गेली 30 वर्ष झालं हा आमचा माडा तालुका हा दुष्काळी ओळख असलेला तालुका. ही दुष्काळाची ओळख सीनामाडाच्या माध्यमातून असेल, कारखानदारीच्या माध्यमातून असेल, अनेक दादांच्या कार्याच्या विकासाच्या माध्यमातून ही ओळख पुसलेली आहे. हा तालुका सुजलाम सुफलाम झालेला आहे. ह्या तालुक्याच्या विकासाचा आलेख हा प्रगतीच्या दिशेने जात आहे. त्याच्यामुळं विधानसभेची परिस्थिती आणि लोकसभेची परिस्थिती ह्याच्यामध्ये खूप मोठी तफावत आहे. याच्या अगोदर सुद्धा एकदा रामदास आठवले उभा राहिले होते, त्या वेळेस सुद्धा लोकसभेच्या वेळेस हा तालुका मायनस गेला होता. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षापासून मायनस गेलेला तालुका होता. पण बबनदादा लगेच विधानसभेला 4 महिन्याने इलेक्शन झालं आताच्या सारखंच, तर 45,000 दादा विधानसभेला निवडून गेले होते. त्याच्यामुळे हा तालुका हा सुज्ञ मतदार आहे. या तालुक्यामध्ये कुणाला निवडून द्यायचं ह्याचं ज्ञान जाण असलेला हा तालुका हा मतदार आहे. त्यामुळं हा तालुका गेली 40 वर्ष झालं बबनदादाच्या शिंदे कुटुंबाच्या पाठीशी खंबीरपणाने उभं राहिलेला आहे. भविष्य काळामध्ये हा तालुका असाच कायम पाठीशी उभा राहील, यात शंका असायचं कारणच नाही. तब्बल 6 वेळा आमदार राहिलेले दादा आहेत. त्याची कार्यपद्धत कशी होती? एखादं म्हणजे शेतकऱ्याला ज्यावेळेस अडचणी आल्या होत्या त्यावेळेस एखादं काम कुठलं आठवतंय का, म्हणजे दादाने केलेलं त्यावेळेस? तब्बल 6 वेळा तुम्ही प्रश्न केला. पहिल्या वेळेस 1995ला बबनदादा अपक्ष आमदार म्हणून निवडून आले. त्यावेळेस युतीचं सरकार महाराष्ट्रामध्ये स्थापन झालं. महाराष्ट्रामध्ये 45 अपक्ष आमदार होते, त्यामधले एक बबनदादा होते. बाळासाहेब ठाकरेंनी दादांना मंत्रिपदाची ऑफर दिली होती. पण पदाचा त्याग काय असतो हे महाराष्ट्रामध्ये शिकायचं कुणाकडून असेल तर ते एकच उदाहरण आहे, ते म्हणजे बबनदादा. त्यांनी सांगितलं बाळासाहेब ठाकरेंना की मला मंत्रिपद नको, मला कुठल्याही पदाची अपेक्षेची गरज नाही, माझा तालुक्यातला मतदार
मी माझ्या तालुक्यातल्या मतदाराला आश्वासनं काय दिलेली आहेत आणि त्या आश्वासनाची पूर्तता करायची असेल तर मला पक्षामध्ये फक्त घ्या, मला मंत्रीपद नको. मग माझं त्यामध्ये पाण्याचा प्रश्न असेल, कारखानदारीचा प्रश्न असेल, मजुराचा प्रश्न असेल, टेंभुर्णीसारख्या भागामध्ये, कुडवाडीसारख्या भागामध्ये मोठमोठे उद्योग MIDCच्या माध्यमातून उभं राहिले असतील, ह्या उद्योगाला तुम्ही सतत मदत करा, ही त्यांनी ठासून या सरकारला सांगितलं होतं. आता सध्या जे आहे वरती राजकारण वेगळं चालू आहे, तुम्ही तर पाहतच आहात. कालपासून चर्चा अशी चालू आहे की शरद पवार साहेब आणि उपमुख्यमंत्री अजितदादा पवार हे दोघं या निवडणुकीत एकत्र येण्याची शक्यता आहे. त्यावेळेस तुमची काय मतदार म्हणून तुमची भूमिका कशी राहणार? आम्हाला वरचं राजकारणाची या तालुक्यातल्या मतदाराला कशाचं काही देणं घेणं नाही. या तालुक्यामध्ये बबनदादा नावाचाच एक पक्ष आहे. बबनदादावरती भयांवरती प्रेम करणारा हा तालुका आहे. त्याच्यामुळे या तालुक्यामध्ये वरच्या घडामोडीकडे अजिबात काही लक्ष नाही. आम्ही फक्त या तालुक्यातला प्रत्येक मतदार हा सुज्ञ दादानी केलेल्या विकासाच्या कामावर, दादा कोणत्या पक्षात आहे, दादाचं चिन्ह काय, ह्याचे काही देणं घेणं मनाशी न बाळगता फक्त बबन दादाचं चिन्ह काय आहे याच्यावरती मतदान करणारा हा तालुका आहे. दादा की भैया आता या निवडणुकीमध्ये आमदारकीच्या कोणाला तुम्हाला असा आमदार व्हावा असं बघायला वाटतं? आजपर्यंत 6 वेळा बबनदादा आमदार झालेले आहेत. वारसा हक्कानं शेतकरी जरी असला तरी सुद्धा त्याचं वय झाल्यानंतरनं त्याचा प्रपंच, तो त्याचा कारभार, प्रपंचाचा भार हा आजपर्यंत या महाराष्ट्राची संस्कृती आहे की निश्चितपणानं पुढच्या पिढीकडं म्हणजे आपल्या मुलाकडं मुलीकडं देण्याची ही आपली रिवाज आहे, परंपरा आहे. आणि ती निश्चितपणानं बबनदादांनी सुद्धा आता वयाच्या मानाने दादांचं काम जोरात आहे. दादांवरती प्रेम करणारा हा तालुका आहे. पण दादांचेच मुलगा, दादांचेच चिरंजीव भैयासाहेब आहेत. त्यामुळे निश्चितपणानं किंबहुना नवीन पिढी म्हणून भैयासाहेबांवरती जास्त प्रेम यात येते विधानसभेला झालेलं दिसून येईल. एकेकाळी हा तालुका खूप दुष्काळ होता. या तालुक्यात आणि या प्रत्येक गावामध्ये प्यायला पाणी नव्हतं तुम्हाला तो, पण आज तिकडे तिकडे बघत तिथं हिरवगार झालेलं, सुजलाम सुफलाम झालं. यामुळे कोणाचं मोठं श्रेय असेल ह्याच्यामध्ये सगळ्यात श्रेय कोणाचं असेल तर मी आताच तुम्हाला सांगितलं की 1995ला मंत्रिपदाचा त्याग करून सीनामाडा लिफ्ट सुरू झाली पाहिजे. आणि सीनामाडा लिफ्ट सुरू झाली तर शेतकऱ्याची शेती हिरवीगार होणार आहे, ऊस पिकणार आहे. पिकलेल्या ऊसाला दर चांगला आला पाहिजे, त्याचे पैसे मिळाले पाहिजे, म्हणून कारखानदारी उभी राहिली पाहिजे. आणि पाणी आणि कारखाना या खऱ्या गोष्टी यामध्ये दादानी महत्वाच्या आहेत. 1 ते 2 मिनिटाच्या अंतरावर आहे, एकदम जवळ आहे कारखाना. आणि इतरही कारखाने ह्या तालुक्यात आहेत. पंढरपूर तालुक्यातला काय भाग येतो, ह्या कारखान्यामध्ये त्या कारखान्यामध्ये ऊस लागवडीपासून ऊस तोडीपर्यंतची यंत्रणा सक्षमपणे राबवली जाते. आत्तापर्यंत तुमच्या भागातल्या का तुमच्या गावातल्या कुठल्या शेतकऱ्याला कारखान्यातून कुठली अडचण आली होती का? आमच्या गावाची प्रगती न भूतो न भविष्य त्या कारखान्यामुळे झालेली आहे. 50 ते 60 लोक त्या ठिकाणी कामगार म्हणून काम करतात. त्या ठिकाणी मोलाशेस पेंटरच्या माध्यमातून, टँकरच्या माध्यमातून अनेक तरुणांना त्या ठिकाणी काम मिळालेलं आहे. अनेक तरुण त्या ठिकाणी हॉटेल व्यवसाय करत असतील, कुणी या ठिकाणी टेंभुर्णी कारखाना वाहन चालक असेल, हमालीचं कोण ठेका घेत असेल, असे अनेक उद्योग कारखान्याच्या माध्यमातून त्या ठिकाणी सुरू आहेत. आणि कारखान्याची तफावत सांगायची असेल तर या तालुक्यामध्ये ज्यावेळेस विठ्ठलराव शिंदे कारखाना नव्हता त्यावेळेस माळीनगर असेल किंवा बाहेरचे कुठलेही कारखाने असतील, यांनी आमचा शेतकरी ऊस पिळल्यासारखा पिळून खाल्ला. पहिले ते शेवटचं एकच बिल 500-600 रुपये दिलं. आज तुम्ही कोंढार भागातल्या माणसाला विचारा आणि आमच्या भागातल्या लोकांना विचारा, हा त्यांच्यामध्ये सुद्धा आमच्यामध्ये फरक आहे. ते बागायत बाग होता तरी सुद्धा ते आज लोक कर्जबाजार आहेत. कारण का तर त्यांच्या ऊसाला दर मिळाला नाही. आणि आम्ही या ठिकाणी नवीन बागायतदार झालो पण आमच्या ऊसाला हमी भाव मिळाला. 10 दिवसाला पेमेंट मिळतं कारखान्यामध्ये, प्रोग्राम असतो कारखान्याचा, कुठलीही कशाचीच अडचण येत नाही. सभासद असेल, अनामतदार असेल, कुणी जरी असले तरी कुठलीही अडचण येत. दादांचं एकच धोरण, हा माझा मतदार आहे, हा माझा तालुक्यातला शेतकरी आहे, ही भूमिका कायम बबनदादाची कारखान्याच्या बाबतीत राहिलेली. कुठलीही सपत्नीक वागणूक कुठल्याही शेतकऱ्याला आजपर्यंतच्या इतिहासामध्ये किती दिली गेलेली नाही. नमस्कार, काय नाव आहे आपलं? गणेश रघुनाथ पाटील. बर, गाव कोणतं? तांबे. बर. आगामी विधानसभा निवडणुकीसाठी आमदार बबनदादा शिंदे यांचे सोलापूर जिल्हा दूध संघाचे चेअरमन रणजितभाई शिंदे हे इच्छुक आहेत. काय सांगताल त्यांच्याबाबत? त्यांच्याबद्दल काय नाही, पूर्णपणे त्यांच्या पाठीशी आम्ही आहे. बर. आणि दादाला जसं केलं आम्ही पहिल्यापासून सहकार्य, तसंच भयाला सुद्धा राहणार आहे. दादा जसं अपक्षाने दादा आमचं 40-45ने
तसं बाह्यासाहेब 70-75 लीडने येणार बाह्यासाहेब. एवढा विश्वास कसा? म्हणजे एखादं काम केलेलं आहे असं की कुठलं आहे आठवत दादाचं काम आणि त्याच्यात भैयाचं काम, बरं. त्याच्यामुळं गाव त्याच्या पाठीशी पोरपोर राहणार ना. बरं, दोघांची ताकद आहे दोघांची ताकद. तुमच्या मागे. विशेष उल्लेखनीय असं काय काम आहे तुमच्या भागात दादांचं किंवा बायांचं? दादाचं काम पहिला कारखाना, पाणी, पुन्हा मेळावा, पुन्हा रक्तदान, पाण्याचं काय? पाणी शेतीला, कसं लावलं नियोजन? कशातनं? शिनामाळा, बोगदा, हा, अजून इथं सापटण्यात तलावात पाणी एमआयडीसीतनं कॅनेलने, बरं. पुन्हा सापटण्यातनं वड्यातनं, ह्याच्यातनं दोन्ही ह्याच्यातनं पाणी. गावातली किती माणसं कारखान्यावर कामाला आहेत तुमच्या? तरी असते ना 25-30. बर, कारखान्याचं बिल वेळेवर मिळतंय? 10 दिवसाला पेमेंट. बर, अकाउंटला खात्यावर जमा होतंय. बर, ऊस तोडणी वाहतुकीचा किंवा कशाचा काय प्रश्न भेडसावला आजपर्यंत काय तुम्हाला? सुद्धा नाही. बर, वस्तूंनी वाहतूक समजा योग्य होऊन आम्हाला जी बिल मिळतं ती व्यापार प्रमाणे पोच. माढा तालुक्यात अनेक नेते मंडळी किंवा अनेक लोक येऊन गेले, अनेक लोक होऊन गेले, पण त्या लोकांपेक्षा दादांमध्ये काय फरक वाटतो तुम्हाला? जमीन आसमानाचा फरक आहे दादापेक्षा. दादा म्हणजे काय फरक आहे? पण जमीन आसमानात म्हणजे काय फरक आहे? दादा म्हणजे स्वतः ते विठ्ठल पांडुरंग असल्यानेच आहेत. असं काय दादा म्हणजे दुसऱ्यावर गोष्ट बोलणार नाही तर काय नाही, बोलण्याला ते करणारच असं दादा येतं. आता काय म्हणायचं पुन्हा काय बोलायचं असलं दादा नाही. म्हणजे एखादं काम कुठलं तटवलं नाही काय अजिबात? कुठंच नाही. करत असलं तर होय म्हणणार, नसलं तर नाही म्हणून सांगणार. नादी लावणार दादा नाही तर असं दादा येतं. त्याचं म्हणजे पूर्ण विश्वास आम्हाला आहे आणि दादाच्या पाठीशी आम्ही अपक्षापासून आहे. त्याच्यामुळं काय दादाला म्हणजे पुढच्या निवडणुकीत रणजित भाई का बबन दादा? भैयासाहेब त्याचे काय म्हणजे हीच नाही, जे दादा म्हणते त्याच्या म्हणजे पाठीशी फुलपणे. नमस्कार. नमस्कार. काय नाव आहे? सुजित महारुद्र खटके, माजी उपसरपंच तांबुलते. तुम्ही युवा मतदार आहात. युवा मतदार म्हणून तुम्हाला असं काय वाटतं की स्थानिक आपले जे 6 वेळा आमदार राहिले बाबादादा शिंदे यांनी आपल्या तरुण वर्गासाठी, तरुण मतदारांसाठी काय उपाययोजना राबवलेल्या आहेत? आतापर्यंत दादाने दरवर्षी 5 जूनला एक 500 गाड्यात 5,000 तरुणांना घेऊन रायगडला दरवर्षी आमची ट्रिप जाते. परत बालाजी यात्रा रेल्वेने 1,000 ते 3,000 युवकांना घेऊन दरवर्षी विक्रम दादा यांच्या मार्गदर्शनाखाली, रणजित भैया यांच्या मार्गदर्शनाखाली 1,000 ते 3,000 मुलांना घेऊन जाते. बर. आता तरुण युवा मतदारासाठी त्यांना रोजगार निर्मिती व्हावी यासाठी दादांनी काय म्हणजे रोजगार निर्मिती कशा पद्धतीने केली व किती तरुणांना आजपर्यंत तुमच्या गावातील तरुणांना हात म्हणजे कामाला काय मिळालंय? आमच्या गावातील तरुणांना 25 ते 30 तरुण कारखान्यामध्ये आणि प्लस MIDC मध्ये दादा 100 ते 150 मुलं आहेत. बर, त्यांना त्यांच्या हाताला काम मिळालं, काम रोजगार मिळाला. बर. आता नुकतंच त्यांनी मोडलीम येथे नवीन MIDC मंजूर केले आणि त्या माध्यमातून अधिक तरुणांना मतदारसंघातील त्यांना हाताला काम लागणार तरुणांच्या, त्याबद्दल काय सांगाल? हो, MIDC मंजूर केली. आता कमीत कमी 1,000 ते 1,500 मुलांच्या हातांना काम मिळेल MIDC मध्ये मतदारसंघातील. निवडणुका पडगमते वाजत आहेत, काही महिन्यांवर लागणार आहेत निवडणुका, तर तुम्हाला आमदार बाबादादा शिंदे पुन्हा आमदार व्हावेत असं वाटतं का रणजितभाई शिंदे असं व्हावं वाटते? नवीन चेहरा असावं तुम्हाला बघायला मिळेल? आम्हाला नवीन चेहरा. बरं, काय म्हणते म्हणजे त्यांचं कामाची पद्धत कशी काय? आता कामाची पद्धत त्यांची चांगली आहे. बर, जिल्हा दूध संघाचे ते चेअरमन झाल्यापासून बर, आम्हाला गायांचे वाटप वगैरे कर्ज वेळोवेळी देते. दराबाबतीत काय म्हणजे त्यांनी कसे उपाययोजना केल्या म्हणजे त्या जास्तीत जास्त दर मिळावे यासाठी त्यांनी काय प्रयत्न जास्त केले? दर मिळावा म्हणून त्यांनी प्रयत्न केले. 8 ते 15 दिवसाला आमची दुधाची पगार बी होते. पगार पण 8 दिवसाला होतात. हो, देते. बर. मग तुम्हाला काय मग शेवटचा एकदा फायनली फुल फायनल विचारतो की दादा की भैया? भैया उभारणार. नमस्कार, काय नाव आपलं? दादा खटके. बर. सध्या लोकसभा निवडणुका झाल्या, त्यातून तुमची सिद्धीवाडीची कामं सगळी पूर्ण आता तुम्ही करून घेतला, पाऊस पाणी चांगलं झाले, आमदारकी निवडणूक लागते. काय नेमकं वाटतंय तुम्हाला, कोण आमदार व्हावं? दादा व्हावेत का भैयासाहेब व्हावेत? आमदार दादा
दादा झालं तरी चालते ते भया झालं तर चालते. उलट आता दादाच्या वयाच्या मानानं भयाला झालं तरी काय फरक पडणार ना, सारखंच आहे, एकच आहे. बर भया झाला तरी सुद्धा चालतंय. आता आतापर्यंत जी दादानी कामं केलेली आहेत त्याच्या दुपटीनं कामं होतील असं वाटतंय भाईसाहेबांना आमदार काम दादापेक्षा थोडे कोण काकण्याची आधाच कामं करणार. बर, दुपटीनं भयासाहेब कामं करणार करतील. करणार असं आहे ते. बरं बरं काय नेमकं एखादं कुठलं महत्वाचं असं जे दादांनी विषयी काम उल्लेखनीय केलंय, काम. उल्लेखनीय काम केलं असं तुम्हाला वाटतंय? अहो, प्रत्येक क्षेत्रात त्यांचे काम त्याने केलेले आहे. बर. प्रत्येकाचे शेतीचा असेल तो कारखाना नव्हता, ऊस नव्हता. तुळशी लग्न लावायचं म्हणलं तर ऊस नव्हता इथं. तुळशी लग्नाला एक ऊस आणायचं म्हणलं तरी शेतकऱ्याला ऊस नव्हता, कुठून तर बाहेर आणावं धार लागलं. तालुक्यातून नदीच्या कड्याला जाऊन किंवा बर. कारखान्या महानगर असेल कुठनं तर आणायचं होता. आता सगळा ऊस राज्याकडे तिकडे बघते. बर. बागा आहे त्या सगळं म्हणजे कारखान्यामुळे या भागाचं नंदनवन झालं. नंदनवन झालं, काय शंकाच नाही त्या. बर त्यामुळे आता तुम्ही दादाच्या मागे राहणार, दादाजी सांगतील त्यांना मतदान मग करणार. करणार, त्यात काय शंकाच नाही. तरुण पिढीमध्ये सर्वात जास्त नाव रणजितभाई शिंदे यांचं आहे. पण तुमच्यासारखी वयस्कर लोक आज अजूनही दादाच म्हणतात. तर दादा का भैया? नाही आता म्हणजे म्हणणार कोण दादा म्हणतील, कोण बाय म्हणतील. पण मी काय म्हणलं वयाच्या मनातच बाय केलं तरी चालतंय, काय हरकत नाही, काय फरक पडणार नाही. म्हणजे निवडून येतील असं तुम्हाला काय विश्वास 100% आहे? त्यात विश्वास आहे तुम्हाला? 100%. असं प्रत्येक एका माणसाला काशी घडली असती का? हा घडली नसती काशीला. म्हणजे पूर्ण मतदारसंघातल्या आणि प्रत्येक गावातली काही 10-5 लोकांना 25 लोक काशीला नेले ते. दरवर्षी मी सुद्धा गेलो होतो, दरवर्षी जातात. तुम्ही गेलता का? हा मी स्वतः गेलो होतो एक वेळाला. बर पण तिथे सगळे जेवणाची सोय, येण्या जाण्याची सोय. आनंद वाटला असेल तुम्हाला? आनंद वाटला म्हणजे काशीला झालं असतं, चांगलं होतं. मला महादेव दर्शन झालं तिथं. बर आणि तिथनं रेल्वेनं उतरल्या 15 किलोमीटर अंतर आहे काशीला. बर तिथनं सोय केली, तिथनं जिपा केलेल्या होत्या. म्हणजे सगळा दादाने खर्च उचलला. सगळा खर्च केला आणि जिपाने तिथं. आणि ते गावात काशीत गेल्यानंतर तिथं मठ आहे. त्या मठात तिथं सगळं राहण्याची, जेवणाची सगळी सोय सोय केली. सगळी तिथे केली. तिथनं सोय करून ते काशी यात्रा चांगल्यापर्यंत पूर्णपणे पार पडली आणि आनंद वाटला. चालेल देव घडला यांच्यामुळं आपलं काशी घडली. आता एका माणसाला जाणवत नाही, झालं त्याच्यामुळं घडलं. त्यामुळे दादांमुळे झालेलं आहे. सगळं झालं. प्रत्येक ह्याच्यात कामं त्यांनी केले याच्यामध्ये. नमस्कार, नमस्कार. काय नाव आपलं? बाळासाहेब माझे. बरं 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 सध्या लोकसभेच्या निवडणुका थोडं थंडावल्या आहेत. आता विधानसभा निवडणुका काही महिन्यांवर सुरू होणार आहेत. तर जे आता जे चालू आमदार आहेत बबनदादा शिंदे यांचं युवा तरुण वर्गासाठी काय योगदान आहे? त्यामुळे त्यांनी MIDC रोजगार मुलांनी काम दिले. बरं तर त्याला त्यांच्या माध्यमातून रक्तदान शिबिर महाराष्ट्रात म्हणजे एकमेव आमदार असे असतील हां की एवढे रक्तदान झाले त्याच्या मार्गदर्शनाखाली. बरं एक नंबर. तर त्याला कारखान्यात कामगार असतील, कारखान्यात काम तरुण वर्ग तिथं काम आले. हां. तर त्याला गावगाव योजना, परत बालाजीला नेणे, बरं तर त्याला रायगडला बरं म्हणजे त्यांच्या किती तरुण जातात दरवर्षी? 1,500-2,000 हजार सहजी जातात. मग आता काय वाटतं तुम्हाला, आता आमदार कोण व्हावं असं वाटतंय? भैया व्हावेत की दादा व्हावेत? दादा आहे तर दादा मागं बाया होणार. बरं भयांचं काम चांगलं वाटतंय? चांगलं आहे बाहेर. कशी कार्यपद्धत आहे त्यांची? बायाची चांगली आहे. बरं. मग बाहेरचा नंबर आहे. बरं दादाने जे केलं ते तर दुप्पट काम भया करू शकतात असं वाटतंय? वाटचाल चालू आहे बाहेरची. बरं बर विधानसभा निवडणूक येत आहे. आमदार बबनदादा शिंदे व आमदार रणजितभाई शिंदे यांच्यापैकी कोण तुम्हाला जास्त योग्य वाटतं या भागासाठी? दादा का कशासाठी? दादाची कोणीच बरोबर करू शकत नाही महाराष्ट्रात. त्याने काय केलंय आम्ही पाण्यात असले नाही की आता सगळं आम्ही स्वतः गेलो तरी दादा म्हणजे होणाऱ्याला कुठल्या आणा म्हणत नाही तर कधी 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 तसा माणूस. लोकसभेला या दोन्ही मतदारसंघात वातावरण विरोधात गेलो तर आता विधानसभेला काय तसं होईल काय? आता नाही जात. काय बरीच चर्चा तशी उठलेली आहे. काय नाही विरोधक येत आहेत, कालवा करतायत, फिरतायत, गावगाव दौरे काढतायत. किती बोंबलो ते आता काय उपयोग होत नाही कोणी. हा येतं ते दादाला सोडतच नाही ते लोक, तर बाकीचा विषयच नाही ना काय. ती खासदारकीला लोकांनी थोडं चिडून बी ते झालं ती आता कांबळाला लोक थोडी करते ती. आता दादा काय गाठळ्याकडे तर ती डोळं झाकून दादा येणारच आहे, त्यात काय विषय नाही. कांबळाला लोक मतदान कराय ह्या भागातले थोडी जाचाकतील. बरं केलंच नाही आपण तर आता जेवढं मतदान झालंय तेवढं अजून तर कमळाला पण केलंच नाही. बरं दादा सांगता ती काय? हां दादा सांगते. नमस्कार. माणूस नाही.
बर आम्ही दोघं काय गावात काय काय कामं केली ती रस्ता झालं फक्त एक रस्ता राहिलाय आमचा तेवढा कोणता माने वस्ती बाकीचा रस्ता सगळं हे झाले बर किती डीपी दिलेत गावात 5 आम्हा दोघाला 5 डीपी केले आम्ही दादाकडे बर सगळं पूर्ण झाले पूर्ण लाईटची समस्या नाही रस्त्याची समस्या नाही विजेची नाही पाण्याची नाही कशाचीच नाही पाणी तर काय सुटतंय घ्या धरणकच पडलं सुटतंय पाणी बर. दादाच्या माघारी सुटतंय का नाही माहित नाही वेगळं विशेष असं काय उल्लेखनीय काय काम केलंय का दादाच्या माघारी काय नाही दादा आहे तर सगळं करतंय आमचं काय बी आहे दादा आहे तो आहे ना नमस्कार, नमस्ते काय नाव आहे आपलं? शिवम कोल्हे बर तांबवे. आमदार बाबादादा शिंदे यांचं युवा मतदार वर्ग म्हणून तुमच्या दृष्टिकोनातून काय तुम्हाला योगदान असं त्यांनी केलेलं असं तुम्हाला वाटतंय? दादाच्या वाढदिवसानिमित्त हा. महाराष्ट्रामध्ये माढा तालुक्यात लाखोच्या संख्येने रक्तदान शिबिर झालेलं आहे. बर. रेकॉर्ड ब्रेक. बर त्यामुळे एक नंबर काम आहे दादा. किती झालं होतं 5,000 रक्तदान शिबिर झाले होते. बरं युवा तरुण वर्गासाठी रोजगार निर्मिती व्हावी, त्यांची गरज सक्षमीकरण व्हावी यासाठी काय उपाययोजना केल्या दादांनी सध्या म्हणजे मतदारसंघात गेल्या 25 वर्षामध्ये त्याच्या अगोदर म्हणा? दादाचं काम एक नंबर आहे. बरं त्यामुळं दादा म्हणतील तेच आम्ही मतदान करणार. बरं आता नुकतीच नवीन मोठी मेथे MIDC मंजूर करून आलेली आहे, त्या माध्यमातून रोजगार निर्मिती होईल असं वाटतं? एक नंबर रोजगार निर्मिती होणार. मोडणीमध्ये MIDC निर्मिती केलेली आहे. बरं आता आमदारकीची निवडणुका लागत आहेत, त्या संदर्भात काय वाटतं? दादा आमदार व्हावे वाटतात का भैया आमदार दादा म्हणतील तेच आमदार होणार. भाईसाहेब दादा म्हणतील भाईसाहेब तर भाईसाहेबच होणार. बरं त्यांना त्यांच्या पाठीशी तुम्ही राहणार? ठामपणे उभं राहणार. संपूर्ण मतदारसंघामध्ये जवळजवळ 2 MIDC झालेले आहेत आतापर्यंत. एक टिंबुर्णी आणि दुसरी आता मोडणीला झालेली आहे. तर किती मोठ्या प्रमाणात रोजगार निर्मिती झालेली ह्या माध्यमातून तुम्ही काय सांगताल? तुमच्या तरुण सहकार्यांना काय सांगताल तुम्ही? त्यामुळे तरुण सहकार्य त्यामुळे मोठ्या प्रमाणात निर्मिती होणार आहे.